आजकाल आपण सर्वच जण फिजिकल फिटनेस किंवा फिटनेस फ्रीक झालो आहे। थोडक्यात काय तर फिजिकल फिटनेसबद्दलचा अवेअरनेस, जागरूकता खूप वाढली आहे। बघा ना, बरेचदा आपण गेट टुगेदर्स होतात, मित्रमैत्रिणी भेटतो, फॅमिली मेंबर्स भेटतो, तेव्हा बरेचदा बोलण्याचा विषय हाच असतो की मी जिम जॉईन केलं आहे किंवा मी रेग्युलरली योगा करते, इंटरमिटंट फास्टिंग किंवा किटो डाएट हे शब्द सहजासहजी बोलले जातात आणि ते फॉलोही केले जातात। पण जितकं फिजिकल फिटनेस महत्त्वाचं तितकंच काय मेंटल फिटनेस जरुरी नाही? तर हा विषय थोडासा दुर्लक्षित आहे असं मला वाटतं आणि तुमचं मन आणि शरीर हे दोन्ही इंटरलिंक्ड आहे। तर जर तुमचं मन खूप निरोगी आणि निकोप असेल तर तितकंच तुमचं शरीर तसंच राहायला मदत करते आणि शरीर जर तुमचं निरोगी आणि निकोप असेल तर तुमचं मन खूप छान राहू शकतं। तर हे जे मन आहे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असे म्हणतात, इंद्रियाणां मनस् अस्मिन् भूतानां अस्मि चेतना। अर्थात प्रत्येक भूतमात्रात, प्रत्येक प्राणीमात्रातली चेतना मी आहे आणि प्रत्येक इंद्रियातलं मन मी आहे। तर इतकं हे महत्त्वाचं मन, याला निरोगी, निकोप, तंदुरुस्त ठेवण्याची गरज आहे का? हो, नक्कीच आहे। तर काय असं माइंड जिम, माइंड योगा असं काही आहे का कुठे, जिथे जाऊन तुम्ही तुमचं मन तंदुरुस्त करू शकता? थिंक अबाउट इट। ही आजची काळाची गरज आहे।